श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योगमुद्रा. नेत्री नेरे तुझ वीण निद्रा, कै भेटती बा मजला सुभद्रा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली, त्रिभुवनसमतीर्थे ज्ञानगंगे मिळाली. शुभाशुभ पाहता भावना राम झाली, निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाली. श्रीराम समर्थ. काही मला सेवन न झाले, तथापि तेने मज उद्धरिले. आता तरी अर्पिन प्राण त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. माझा अहंभाव असे शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी. नाही मनी अल्पविकार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. आता कसा हा उपकार फेडू, हा देह ओवाळून दूर सोडू. म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जया वानिता वानिता वेदवाणी, म्हणे नेती नेती तिला जे दुरुनी. नवे अंतना पार ज्याच्या रूपाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा भार असे निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदासांचं करुणाष्टक, की ज्याला आपण कृतज्ञता अष्टक असं म्हटलेलं आहे. आणि कालपर्यंत आपण 5व्या चरणापर्यंत आलेलो होतो, आणि त्याच्या पुढचं 6 ते 10 चरणांचा विचार आज आपण करावा असं मनामध्ये आलेलं आहे. वास्तविक पाहता याच्यावरती मी बोलणार नव्हतो, म्हणजे काल विषय संपलेलाच होता. पण हळदोणेकर म्हणाले की उद्या तुम्ही ते राहिलेलं पूर्ण करणार आहे काय? तर म्हणणार हो हो की राहिलेलं पूर्ण केलं पाहिजे आपण, म्हणून हा विषयच आपण पूर्ण करूया. काल आपण बघितलं की ज्ञानप्राप्ती हा मूळ उद्देश आहे सद्गुरूंच्याकडे येण्याचा. आणि मुळात आपण निंबाळला असू दे किंवा कुठेही आपण सद्गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जीवनाचं ध्येय तेच असलं पाहिजे की मी माझे मावळ सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, एकची होवो तत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वैत न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. म्हणजे की देव आणि मी ही गोष्ट वेगळी राहता कामाच नाही. तत्वाने जरी सद्गुरूंनी सांगितलेलं असलं तरी त्याची परिपूर्णता आपल्याकडनं ती व्हावी, आणि केवळ एवढ्यासाठीच आपण गुरुदेवांच्या चरणाजवळ आलेलो. कारण गुरुदेवांनी ते पूर्ण केलेलं होतं, ते स्वतःच देवस्वरूप झालेले होते. आणि त्याच्यामुळं ते देवस्वरूप झाल्यामुळं आपल्यावर देखील ती जबाबदारी आहे की आपणही साधन करत करत आपणही देवस्वरूप झालं पाहिजे. आणि तेवढा एकच एक उद्देश ठेवून आपण या श्रावण सप्ताहामध्ये येतो. समर्थांनी ती गोष्ट केलेली आहे, आणि तेवढं ते दीर्घकालपर्यंत साधन म्हणजे सगळ्या संतांनी केलेले आहे. रामकृष्ण परमहंसांनी म्हटलेले की माझ्या जीवनामध्ये ईश्वरी प्रेमाचं जवळजवळ 12 वर्षपर्यंत तुफान वाहत होतं. आणि त्यांनी असंही म्हटलेले की एखादं वादळ वाहिल्यानंतर हे झाड चिंचेचं आहे का आंब्याचं हे जसं दिसत नाही का धूळ उठलेली असते, तशा प्रकारे अंतःकरणामध्ये वादळ वाहत होतं. एवढंच नव्हे
तर एखादा भिजलेला कपडा पिळावा तसं माझं अंतःकरण पिळवटून निघत होतं. ज्या ज्यावेळी संध्याकाळ व्हायची त्यावेळी वाटायचं की हाय रे हाय, आज देखील देवाचं दर्शन झालं नाही, आजचा दिवस देखील वाया गेला, म्हणून अंतःकरण पिळवट होतं. म्हणजे अशी अंतःकरणाची स्थिती ज्यांच्याकडे असते त्यांच्यामध्येच खऱ्या अर्थानं वैराग्य निर्माण झालेलं असतं. काय असतं की अभंग म्हणायला सोपे असतात हो. अभंग आपण बरेच वेळा म्हणतच असतो ना, कन्या सासूरासी जाये परतोनी मागे पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, चुकलिया माये बाळ हुरहुर पाहे, जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तळमळी. म्हणजे पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो जीवाच्या आकांतानं, तशी अंतःकरणाची स्थिती आपली आहे का, ती झाली आहे का, आपल्याला खरोखरीच संसार नको परमेश्वरच पाहिजे आहे असं वाटतं का, असं आपण आपल्यालाच विचारलं पाहिजे. आणि तसं विचारल्यानंतर त्याचं उत्तर नाही येतं. म्हणजे माझ्या बाबतीत मला वाटतं की नाही असंच उत्तर येतं त्याचं. आणि त्यामुळं काय आहे की त्याच्या याचा अर्थ काय आहे की अजूनही आपल्यामध्ये ते मुमुक्षत्व आलेलं नाही आहे. त्यामुळं अनंत माझे अपराध कोटी, नाणीमणी घालून सर्व पोटी, प्रबोधिता तो श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपाद घाला. याच्यापुढे पुढं आता समर्थ बोलतायत, काही मला सेवन न झाले तथापि तेणे मज उद्धरेल. सद्गुरूंचं जे मोठेपण असतं ते कळणं अत्यंत दुरापास्तच असतं, ते कळतच नाही. आणि ज्यावेळी गुरुदेवांना विचारलेलं होतं ना बाबाराज बेलसरेंनी की आपले सद्गुरू मोठे होते का, तर म्हणजे अलबत, त्यात काय प्रश्न काही नाहीच आहे. आणि त्यांनी काकासाहेब कारखानेसरने सांगितलं होतं की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजच या ठिकाणी बसलेले आहेत, आणि निंबर्गे महाराज आणि भाऊसाहेब महाराजांसारखे असे फार थोडे सत्पुरुष जगाने पाहिले असतील. म्हणजे तेवढं मोठेपण त्यांचं होतं. पण त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली गुरुदेवांनी की जशी जशी माझी साधनेमध्ये प्रगती होत गेली तसतसं महाराजांचं मोठेपण मला कळायला लागलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते संपूर्णता कळाला असंही म्हणता येत नाही ना, कारण ते अजूनही शिल्लकच आहे. अनंत अपार असं आहे ते मोठेपण. त्यामुळे जेवढं आपल्याला दृष्टिक्षेपामध्ये आलं तेवढं त्यांना ते कळलेलं होतं. पण इथं जे म्हटलेलं की काही मला सेवन न झाले, की सद्गुरूंनी बोध जरी दिलेला असला आणि साधकाने कितीही प्रयत्न जरी केले तरी त्यांनी घेतलेले जेवढे एफर्ट असतात तेवढे एफर्ट आपण घेतलेले नसतात. ही गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करायला लागते आपल्याला. ज्यावेळी ते विवेकानंदांना अत्यंत तळमळ लागलेली होती की जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झालेली होती रामकृष्णांच्याकडे येऊन, आणि पूर्ण झालेली होती, सुरुवातीच्या थोड्या दिवसातच ते त्यांना ती अंतिम परिपूर्ण अवस्था द्यायला तयार होते. काल आपण बघितलं की नुसती दृष्टी आणि स्पर्शानं ते मोल्डिंग करण्याइतपत त्यांची ताकद होती रामकृष्णांची. आणि ज्यावेळी त्यांनी तो शक्तिपूर्ण स्पर्श विवेकानंदाने केला आणि त्यावेळी अपूर्व भावांतर त्यांच्यामध्ये झालं आणि माझ्या मी सकट सगळं विरून चाललेलं आहे असा प्रकारचा एक विलक्षण अनुभव त्यांना आला. आणि त्याचवेळी ते जोरात ओरडले, अहो तुम्ही मला असं काय करता आहात, मला आईवडील आहेत की. असं म्हटल्यानंतर ते म्हटले की ठीक आहे, मग थोड्या वर्षानंतर होईल. म्हणजे आता देव इथं देण्यासाठी बसलेला आहे, सद्गुरू देण्यासाठी बसलेले आहे. आणि जर आपली झोळी जर फाटकी असेल तर सद्गुरू देणार काय ना, झोळी फाटकी आहे. आणि त्यामुळं शिष्याची देखील तेवढीच तयारी पाहिजे. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य येथे न लगती सायास, त्या उभयतांचा अभ्यासापुढे एक करा. मग इथं शिष्याची पण तयारी पाहिजे. आणि ती तयारी होण्यासाठी विवेकानंदांना 6 वर्षपर्यंत प्रयत्न करायला लागले. आणि ते म्हणतात की जोपर्यंत तो निर्विकल्प समाधीचा लाभ होणार नाही तोपर्यंत मी काही करू शकणार नाही. आणि मग रामकृष्ण सगळ्यांना सांगतायत की आत्ता जी तुम्ही विवेकानंदाची तळमळ बघता आहात त्यात आणि माझी जर तळमळ बघितली तर नरेंद्रची तळमळ पासंगालाही पुरणार नाही. म्हणजे विचार केला पाहिजे आपण की याचा अर्थ की सद्गुरूंची तळमळ केवढी असते ते प्राप्त करून घेण्यासाठी आणि शिष्याची केवढी तळमळ असू शकते. म्हणून इथं काही मला सेवन न झाले याच्यामध्ये
समर्थांना असं म्हणायचं की जे माझे सद्गुरू प्रभू रामचंद्र आहेत त्यांची योग्यता आणि ते सगळं अफाट बघितल्यानंतर माझी योग्यता काहीच नव्हती. माझी योग्यता काहीच नव्हती. म्हणजे जसं ते ज्ञानेश्वर महाराजांचं आणि निवृत्तीनाथांचं कंपॅरिझन गुरुदेवांनी केलेलं आहे की ज्ञानेश्वर माझं मिअरली टॅप म्हणतात ते की निवृत्तीनाथ माझं रिझर्वायर एखाद्या जलाशयासारखे आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे एक मिअरली टॅप म्हणजे एक छोटासा नळ. म्हणजे याचा अर्थ काय आहे की निवृत्तीनाथांचीच योग्यता एवढी प्रचंड होती की त्यांनी कृपादृष्टीनं सहजपणे ज्ञानदेवांना तयार केलेलं आहे. आणि स्वामी विवेकानंद तेच म्हणतात की सद्गुरूंचीच योग्यता एवढी मोठी असते. ते म्हणतात रामकृष्णांच्या पदधुलीतून 1000 विवेकानंद तयार होते नुसत्या पदधुलीतून. म्हणजे याचा विचार केला पाहिजे की सद्गुरूंचं मोठेपण हे कळत नाही, समजण्याच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून काय की मला त्यांनी जे काही साधन दिलं काय 13 कोटी रामनामाचा जप मी केला तो काय कमी नव्हता. पण इथं सांगताना कसं असं आहे की हो मी केला असं म्हणणार नाही. गुरुदेव काय म्हणायचे की 13 कोटी रामनामानं तो राम भेटेलच असं नाही, देव भेटेलच असं नाही. कारण तो मेरा होतो. ज्यावेळी तो 13 होतो म्हणजे तुझ्या कृपेनं मी ते केलं असं होतो त्यावेळी ते होतं. बहुतेक वेळा तो मी केला असं होतं. म्हणून अहंभाव तिथं असतो ना तिथे. म्हणून काही मला सेवन न झाले की मी एवढं जरी प्रयत्न केला तरी मला काय खूप काय करता आलं असं नाही. म्हणजे शिष्याच्या अंतःकरणामध्ये अजून आपली साधना झालीच पाहिजे होती, अजून आपण कमीच पडतो आहोत असं वाटलं पाहिजे त्याला. आपल्याला काय वाटतं एवढं केलं की आम्ही तेवढं केलं की आम्ही, तसं नाही आहे. काहीच केलं नाही माझं फारसं काही होतच नाही आहे असं वाटलं पाहिजे. म्हणजे गुरुदेवांना ते हे होतं. गुरुदेवांनी इतकं सगळं साधन करत असताना देखील गुरुदेव असं आमचे म्हणतात की पोटभर नाम घेण्यासाठी देखील महाराजांचीच कृपा पाहिजे. म्हणजे स्वतः ते तृप्तीचा नेम करत होते आणि ती तृप्ती कधी 15 मिनिटात 20 मिनिटात कधी 3-3 तासानंतर होत होते. तरी देखील अजूनही म्हणतात की पोटभर नाम घ्यायचंच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आपण कमीच करतो आहोत असा भाव शिष्याच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. आणि समर्थांच्या अंतःकरणामध्ये तो भाव आहे की अजूनही माझं फारसं काही झालेलं नाही, तथापि मला सेवन न झाले, काही मला सेवन न झाले तथापि त्यांनी माझं उद्धरलं. याच्या पाठीमागे दया होती. जीवाचा उद्धार व्हावा यासाठी सद्गुरूच्या अंतःकरणामध्ये दया आहे की जो आनंद मला प्राप्त झालेला आहे, जी अंतिम अवस्था मला प्राप्त झाली आहे तीही शिष्याला प्राप्त व्हावे या पोटी ती कृपा केलेली आहे. आणि मग ते काही क्षणार्धात होते ना. ती गंगेसरिता संगम झाला, थेंबुटा सागरी बुडा तक्षणी हो. तसं ते नुसत्या गंगेचा सागराला स्पर्श होण्याचा अवकाश आहे तेवढ्याबरोबर ते होऊन जातं. म्हणून इथं की याच्याकडून फार मोठं कार्य व्हायचं, याच्याकडून फार मोठं कार्य व्हायचं आहे आणि हा जगाचा उद्धार करण्यासाठी आला आहे. आणि म्हणून तथापि त्याने माझं उद्धरले की तेवढ्यासाठी माझा उद्धार केला. आणि सद्गुरू देण्यासाठीच बसलेला असतो. निंबर्गी महाराजांनी नाही का आपलं घोंगडं झटकलं, सगळं काय माझं देऊन टाकलेलं भाऊसाहेबांना देऊन. म्हणजे याचा अर्थ काय की जरी त्याची योग्यता थोडी कमी असेल तरी देखील त्याला परिपूर्ण अवस्थेला ते घेऊन जातं. ज्यावेळी रामकृष्णांना ते डोळ्यासमोर दिसायला लागलं की याच्याकडून कालीमातेचं फार मोठं जगाच्या उद्धाराचं कार्य व्हायचं आहे आणि ते म्हणाले की अरे मला अशी दाखवते की तुझ्याकडून जगाच्या उद्धाराचं फार मोठं कार्य व्हायचं आणि माझ्याकडे अष्टमहासिद्धी आहेत आणि त्या मी तुला देतो. तर त्याच्यावरती विवेकानंदांना तो अजूनही साक्षात्कार झालेला नव्हता, तयारी झालेली नव्हती. त्यामुळे ते म्हणाले की याचा भगवत प्राप्तीसाठी काही उपयोग होईल का. तर ते म्हणले भगवत प्राप्तीसाठी काही उपयोग होणार नाही तुझा, पण पुढच्या कार्यासाठी उपयोग होईल. तर मला आता सिद्धी नकोच आहे तुझ्या. जर खरोखरीच माझ्याकडून काही कार्य व्हायचं असेल तर देवच मला सिद्धी देईल. म्हणजे त्या ठिकाणी ते वैराग्य पण त्यांच्या ठिकाणी होतं. आणि म्हणून त्या दिवसभर तो संपूर्ण दिवस रामकृष्ण नेहमी नरेंद्रचं वैराग्य केवढं मोठं आहे, मी अष्टमहासिद्धी द्यायला बसलो होतो पण तो नको म्हणाला. हे सांग म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की इथं शिष्याची जरी तयारी नसली तरी देखील सद्गुरू देण्यासाठीच बसले जातात. आणि समर्थांना ती गोष्ट प्रभू रामचंद्रांनी ते म्हणले की तथापि तेने माझा उद्धार केला, की त्यांनी मला उद्धरले, एवढाच उद्धार केला. आणि मग ती
कृतज्ञता आहे त्यांनी पुढे व्यक्त केली, आता तरी अर्पीनं प्राण द्याला, विसरू कसा मी गुरुपादुका, की कशानं माझे उपकार, त्यांनी जे केलेले उपकार आहेत ना ते फिटत नाही हो, फेडणं शक्य नाही. म्हणजे जिथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लिहू चरण, करू भोग मोक्ष लिंबून पायात आहे, की माझा देह प्राण ह्याचं दोन्ही जणू काय पाय म्हणजे वाहना करून त्यांच्या पायामध्ये जरी घातल्या तरी देखील ते उपकार फिटणार नाही. ये शरीराची माती बिळवीर ते एक क्षिती, जे तर श्री गुरुचरण ठाती आराध्याचे, की माझ्या शरीराची माती जी झाल्यानंतर ती त्यांच्या चरणाच्या खाली घालीन. म्हणजे याच्यापेक्षा अल्टिमेट प्रेम असू शकत नाही हो. आपल्या शरीराची माती त्यांच्या चरणाजवळ घालायची इथपर्यंत तयारी त्यांनी केलेली आहे. याचं कारण आहे की जे प्राप्त झालेलं आहे त्याची कल्पना करता येणार नाही, कारण ते काय इनकम्पेरेबल आहे. ब्रह्मानंदाची तुलना किंवा आत्मानंदाची तुलना कुठल्याही आनंदाशी होऊ शकत नाही. जे काही आपल्याला आनंद आहे ते विषयानंद आहे, भजनानंद आहे, पुस्तकाचा एक वाचलेला आनंद असतो, पण आत्मानंदाची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही, कारण दॅट इज इनकम्पेरेबल. आणि म्हणून काय की ते एकदा प्राप्त झालं जीवाला की मग जीव हा आनंदाच्या तोंडावरती लोंढाळा सहजपणे नाचायला लागतो. केवळ आतपासून बाहेर सगळीकडे एक आनंदच भरलेला आहे, अशा प्रकारची अंतःकरणाची स्थिती होते. आणि म्हणून आता हे जे काही माझ्या वरती उपकार झालेले आहेत, हे जे काही माझ्यासाठी त्यांनी केलेलं आहे, त्याच्यासाठी आता तरी अर्पीनं प्राण द्यावा, की प्राणच मी देऊ शकेल इथपर्यंत ते झालं. विसरू कसा मी गुरुपादुकाला, मी त्यांना विसरू शकत नाही. माझा अहंभाव असे शरीरी, तथापि तो सद्गुरू अंगीकारी, नाही मनी अल्प विकार झाला, विसरू कसा मी गुरुपादुका. सद्गुरूंच्या चरणाजवळ आपण गेल्यानंतर आपण आपला पर्सनॅलिटी सेल्फ घेऊन गेलेलो असतो. पर्सनॅलिटी सेल्फ म्हणजे काय, की मी पुरुष आहे का स्त्री, मी पुरुष आहे, मी शिकलेला आहे, मी या अमक्या जातीचा आहे, मी असा आहे, इतका आहे, माझ्याकडे धनवान आहे, हे सगळे जे काय अष्टपाश जे आहेत ते सगळे त्याला बांधलेले असतात. आणि त्याच्यामुळं हा सगळा अहंकार घेऊन आपण त्यांच्याकडे जातो. म्हणजे रामकृष्णांच्याकडे स्वामी योगानंद यायचे तर ते सावर्णी चौधरी कुळात जन्माला आलेले होते, आणि ते कुळ रामकृष्णांच्या पेक्षाही वरच्या दर्जाचं कुळ होतं. एकदा रामकृष्णांनी सारखं 2-4 वेळा विचारणा केली की अजूनही कालीमातेचा प्रसाद का आलेला नाही आहे, कालीमातेचा प्रसाद का आलेला नाही, म्हणजे अहंभाव कसा असतो माणसाच्या मनात. तर यांच्या मनात आले, साले हे म्हणजे भटजी लोक आहेत, म्हणजे रामकृष्णाच्या बाबतीत हे भटजी लोक आहेत, यात किंचित फराळ त्या प्रसादाच्या ताटासाठी यांचा जीव किती व्याकुळ व्हायला लागलेला आहे, सारखं प्रसादाची ताटं का आली नाहीत, प्रसादाची ताटं का आली नाहीत असं विचारत होतं. त्याच्यानंतर तो जो भाव होता अंतःकरणाचा तो रामकृष्णांना कळाला. ते म्हणले की हा जो प्रसाद जो येणार आहे तो मी काय खात नाही म्हणले, की त्यातला बीज एखाद दुसरा कण खातो, बाकीचे तुम्ही येणारे साधक जे आहेत तोच हा कालीमातेचा प्रसाद खातात. त्यामुळे या प्रसादासाठी मी काही भुकेलेलं नाही आहे किंवा मला त्याच्याबद्दल काही नाही आहे. पण बरेच वेळा सद्गुरू अशा सद्गुरूंच्या ज्या पातळीवरती ते बोलत असतात ती पातळी शिष्यांच्या अंतःकरणामध्ये येत नाही, आणि त्यामुळे ते सारखं त्यांना वाटतं की हे सामान्यच आहे. मुख्य म्हणजे काय की हा अहंकार आहे ना आपला, की आपण उत्तम कुळामधले आहोत असे आहोत, आणि वास्तविक पाहता सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर आय एम देअर नोबडी, मी कोणच नाही. ज्यावेळी ते ब्रह्मानंद बुवा जे अनंत शास्त्री होते आणि त्यांना तो गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घ्यायचा होता, आणि अनुग्रह घेण्याच्या आधी अनंत शास्त्री हे षटशास्त्र संस्कृतचे पंडित होते. विचार केला पाहिजे, काही शास्त्र शिकलेले आणि संस्कृतचे महापंडित, अनेक ठिकाणी शाली मिळालेल्या, अनेक ठिकाणी त्यांना ते काय प्रमाणपत्र मिळालेली आहेत, सन्मानपत्र मिळालेले आहेत, अशा प्रकारचे असलेले
ते पहिल्यांदा भेटायला गेले तर त्यांना गोंदवलेकर महाराज 4-5 बायका आणि ते काय पुरुष मंडळांच्या बसून संसारिक गप्पा चाललेले असं दिसले. आणि ते परत आले म्हणजे काय माणूस सामान्य माणूस आहे असं वाटलं. दुसऱ्यांदा गेले, तिसऱ्यांदा गेल्यानंतर महाराजांनी चौकशी केली की अहो तुम्ही कोण, काय, कुठनं आला वगैरे वगैरे सगळी चौकशी केली. आणि त्याच्यानंतर म्हटलं की मला तुमचा अनुग्रह घ्यायचा आहे. ते म्हटले तुमच्यासारख्या शास्त्री पंडिताला मी अनुग्रह देऊ शकत नाही म्हटलं, कारण काय अहमभाव आहे शरीरी, किती अहमभाव आहे तो तिथे. आणि मग त्यांनी गोंदवलेकर महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि ते म्हटले माझी सगळी विद्या तुम्ही काढून घ्यायची म्हणून असं म्हणा, मग मी डोकं उचललं. गोंदवलेकर महाराज म्हणाले ठीक आहे, तुझी विद्या सगळी काढून घेतली म्हणले मी. आणि फ्रॉम दॅट डे वैशिष्ट्य आहे, त्या दिवसापासून ब्रह्मानंद बुवांनी कुठल्याही शास्त्र ग्रंथाला हातच लावला नाही. ही नेवर टचड इन बुक, कधीच लावला नाही हात. म्हणजे काय की अहमभाव आहे शरीर शरीर तो सगळा तिथं, कारण काय तया अहम वाचा चित्त अंग देऊन शरण महोदधी का गांग रिघाले. हा विचारून अहंकार सांडीचे, मग आस्तीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण जी केली. म्हणजे काय पहिल्यांदा सद्गुरूंना द्यायचं काय तर अहम द्यावा, अहम द्यावा. आणि तो अहम त्यांनी दिला, अहम त्यांनी दिला, बाबांनी तो दिला. म्हणजे बाबांचं तर किती निरंकारी किती होते ना. ते आपलं ते मठ अजून काय बसलात काय मठ काय झाडलेलं नाही काय आत्ता काय. म्हणजे या दोन्ही वेळा म्हणजे सद्गुरू दोन्ही बाजूनी बोलत आहेत. आणि अशा वेळी कुठेही मनामध्ये विकल्प येत नाही बाबांच्या. याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं निरंकारी किती सिद्ध झालेलं असतं. म्हणजे टोटली ज्याला डिवोशन म्हणतो, तनु म्हणून जीवे ओवी म्हणाला पाठ आहे हो, काया वाचा म्हण तुझ्याची अधीन तुझ्या पायी दिन स्वामी म्हणे. हे सगळं म्हणायला सोपं असतंय, पाठ करायला सोपं असतंय. पण ज्यावेळी अपमान होतो, ज्यावेळी तुच्छतापूर्वक बोललं जातं, त्यावेळी आपल्याला जे काय आपल्याला बोललेलं आहे ते आपल्या कल्याणाचंच आहे असं वाटून शांत राहणं, मनामध्ये कुठलाही विकल्प न येणं, याला तो अहंकार पूर्णपणे विलीन झाला असं म्हणता येईल. आणि त्यामुळं काय आहे की ब्रह्मानंद बुवांनी टोटली अहंकार तो विलीन केला त्यांच्याकडे. म्हणून माझा अहमभाव असे शरीरी की अहंकार तर काय असणार. पहिल्यांदा मूळ अहंकार ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्या. देहच मी आहे हा अहमभाव आहे. मूळ गोष्ट काय की देहच मी आहे. आणि म्हणून तर समर्थांनी सांगितलं ना, आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षदीचे, अहम आत्मा हे कधीचे विसरू नये. म्हणून मी देह आहे हा अहमभाव आपल्या ठिकाणी आहे. आणि तो अहमभाव जावा म्हणून तर तो तू देह नसून देहोम नसून सोहम आहे, साक्षात परब्रह्म तूच आहे हे त्याला सांगितलं सद्गुरूंनी. म्हणून माझा अहमभाव असेल की देहीतच हा तो बाकीचे ते अहंकार असतातच. शेवटी काय असतं की मी समर्थ तर ब्राह्मण कुळात जन्माला आलेले होते, त्याच्यानंतर आमच्याकडे उपासना चाललेली, असे सूक्ष्म सूक्ष्म अहंकार माणसाच्या अंतःकरणामध्ये असतात. पण ते सद्गुरू सगळे घालून टाकतात. असू दे तुझ्याकडे अहंकार काही असो, एकदा तो आता माझ्याकडे आलेला आहेच ना, मग तो आता विचार करण्याचं काही कारण काय नाही आहे. काय असते की आपल्याला वाटत राहते हो, ते बाबाराज बेलसरीने त्यांनी गोंदवलेकर महाराजांनी केलेले उपकार हे सगळं आठवून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. आणि ते म्हणले की मी किती क्षुद्र आहे असं म्हणाले. मी किती क्षुद्र आहे आणि आपण किती महान आहोत. मी मोठा आहे हाही अहंकारच आहे आणि मी क्षुद्र आहे हाही अहंकारच आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मी क्षुद्र आहे हाही अहंकारच असतो म्हणतो, मी कोणच नाही हा अहंकार नाही. मग ते म्हणाले की असं का म्हणता तुम्ही. म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले असं का म्हणता तुम्ही. तर म्हणले ते वटवृक्षाचं बी केवढं लहान असतं म्हणे. ते वटवृक्षाचं बी केवढं लहान असतं, पण त्याचा मातीशी आणि पाण्याशी संपर्क आल्यानंतर ते केवढा मोठा वटवृक्ष होऊन जातं. तुम्ही स्वतःला क्षुद्र का सांगता. आणि
ते म्हणले की मी तुम्हाला माझा प्राणच दिलेला आहे, नाम हा माझा प्राण आहे, नाम हा माझा प्राण आहे, साधके संभाळावे कुळ, नाम हा माझा प्राण. आणि तसं गुरुदेवांनी देखील आपल्या सगळ्यांना त्यांचा प्राणच दिलेला आहे. नाम हा सद्गुरूंचा प्राण आहे हो, तो प्राण आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला आता क्षुद्र असं वाटण्याचं काही कारण नाही किंवा तो काहीच वाटण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळं काय आहे की आपण कधीही आपल्याकडं बघताना गुरुदेवांनी काय महाराजांनी काय बघितलं नाही हो, की कालच आपण बघितलं नाही की ह्याच्याकडे ते क्वालिफिकेशन ज्याला साधन चतुष्टय आहे ती का नाही हे काय बघितलं नाही तिथे. फक्त काय हा शरणागत झालेला आहे, याची इच्छा आहे नाम घ्यायची आणि नाम घ्यायची इच्छा, तेवढी इच्छा तिने बघितली आणि त्या इच्छेनं बाकीच्या सगळे जे काही आपली पाठी जे आहे ते त्यांनी त्या क्षणी कोरी करून टाकलेली आहे की चल मोकळी गेलं, चाल केला ती मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापच नाही ऐसे नाम घेता जवळी वसे, पंचपातकांच्या कोडी जळता न घडी लगे घडी. म्हणजे तिथं नारद महर्षी उभे राहिलेले आहेत आणि समोर वाल्या कोळी आहे आणि त्याचं सगळं चरित्र त्यांना माहिती आहे, तरी देखील ते म्हणतात की तू अनुग्रह घ्यायला पात्रच. आपण तर काय वाल्या कोळी नाही आहे, आपली काही तशी आपण काही पापही काय केली नाही, पण जी काय थोडीफार अल्पस्वल्प असतील ती देखील गुरुदेवाने आपल्याला माफ करून टाकली आहे, चल मोकळा. आणि म्हणून तथापि तो सद्गुरू अंगीकार की सगळं स्वीकार केलेलं आहे शिष्याचा, सर्व भावे स्वीकार केलं. आणि तसंच असताना ती गंगा देखील जैसे तवची वाळ ओळ जवन पवती गंगाजळ मग होई ठाकी ते केवळ गंगा रूप, की ते कुठलं कुठलं पाणी त्या गंगेमध्ये मिसळत असतं. ती कोल्हापूरच्या आमच्या भागामध्ये सगळीकडे तिकडे ते साखर कारखान्याची मळी मिसळत असते, इचलकरंजीला सगळीकडे तिथे ते डाईंग इंडस्ट्रीज असतात त्याचं पाणी मिसळत, म्हणजे सगळ्या प्रकारचं घाण पाणी त्या ह्याच्यामध्ये मिसळत असतं. ते सगळं पाणी ती नदी स्वीकार करते, तसं ती गंगा सगळं स्वीकार करते. जैसे तवची वाळवळ जवन पवती गंगाजळ मग हुनी ठाकी ती केवळ गंगा रूप. तसं इथं सद्गुरू सगळ्या गोष्टींचा स्वीकार करतात, सगळ्या गोष्टींचा स्वीकार, कुठेही शब्दांनी बोलणार नाहीत, वाचेनं दुखवणार नाहीत, म्हणणार पण नाहीत की तू आज असं करून आलायस आणि तू तसं केलास आणि असं केलं. सगळ्या गोष्टी सद्गुरूंना माहिती असतात, सगळ्या गोष्टी माहिती असतात. गुरुदेवांच्याकडे एकानं असं म्हटलं की अहो ते मागाशी जे ग्रस्त गेले ते असे आहेत तसे आहेत वगैरे सांगितलं. तर त्याच्यावरती गुरुदेव म्हणाले की तुम्हाला असं वाटतं का की मला माहीत नाही या गोष्टी सगळ्या? मला सगळ्या गोष्टी माहितीच असतात. म्हणजे त्यांना कारण काय की सर्वच्या अंतःकरणामध्ये ते चैतन्य रूपाने आत्मरूपाने नटलेले असल्यामुळं मनात उठणारा बारीकसा भाव देखील त्यांना तो कळतो. मनात उठणारा बारीकसा भाव. काकासाहेब कारखानेच अंबुराव महाराजांना भेटायला गेले होते, शेवटचे दिवस होते बघा, आणि त्यांच्या मनामध्ये असं आलं की बाबाचे धोतर बांधायचे, ते धोतर बांधायला खडा मोठासा असा वापरायचे, ते खडा की ते धोतर घट्ट राहावं. आणि त्यांच्या काकासाहेब कारखानेच्या मनात आलं की त्यांनी लिहिलेले शब्द आहेत की हा म्हातारा मला हा खडा देईल का, असं मनात आलं त्यांच्या. आणि त्यांच्या मनात आल्याबरोबर त्यांनी लगेचच बाबाने तो खडा काढला आणि त्यांच्या हातात दिला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मनाचं सूक्ष्म तरंग आहे, व्हेरी स्मॉल, एक फक्त सूक्ष्म तरंग आलेला आहे, खडा पाहिजे तेवढा तरंग देखील तो सद्गुरूंना कळतो. आणि ते बळवंतराव ज्यांचा जो अनुग्रह झाला तर त्यांना अंबुराव महाराजांनी सांगितलं की मी काय अजून अनुग्रह तुम्हाला देणार नाही आहे. आणि त्या दिवशी त्यांना पहाटे स्वप्न पडलं. पहाटे स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये भाऊसाहेब महाराज आले, ते बाहेरच झोपलेले होते. भाऊसाहेब महाराज आले, ते पांढऱ्या घोड्यावरती बसलेले होते आणि त्यांनी तो घोड्यावरून उतरले, त्यांनी ते घोडा बांधला आणि मग यांनी नमस्कार केला, अशी ती आठवण आहे. आणि त्याच्यानंतर बाबा बाहेर आले आणि ते म्हटले की बळवंतराव आज मी तुम्हाला अनुग्रह देणार आहे, तुम्हाला भाऊसाहेब महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता ही कनेक्टिव्हिटी कुठली आहे सांगायची तुम्ही मला, कनेक्टिव्हिटी कशी आहे? इथं नेटवर्क येत नाही आपल्याला कुठलंच नेटवर्क येत नाही येते, पण ह्यांचं नेटवर्क इतकं पॉवरफुल असतं की मनातले सूक्ष्म तरंग त्यांना कळतात. म्हणून काय आहे की सगळ्या गोष्टींचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. कारण काय आहे की समुद्र जो होतो
समुद्र आहे तो आणि अमृताचा समुद्र आहे. त्यामुळे तिथं काही जरी गेलं तरी ते सहजपणे आतमध्ये स्वीकार केला जातो. नाही म्हणे अल्प विकार झाला विसरू कसा मी गुरुपादुका, की मनामध्ये कुठंही असा तरंग देखील त्यांच्यामध्ये येत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे या सगळ्या, की अल्पस्वल्प देखील काही हे करत नाही, भरभरून देणं एवढंच सद्गुरूंच्याकडे असतं. आणि त्याला नेमकेपणानं प्रत्येकाला ते मार्गदर्शन करत राहतात की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि हे सगळ्या साध्या साध्या गोष्टीमधून भरभरून नांदलेले आहे. उपाध्ये सर होते, प्रमोद उपाध्ये, तर त्यांच्याबरोबर मी कितीतरी वेळा बोलण्याचा प्रसंग आला की ते असं म्हणाले की गुरुदेवांनी आम्हाला म्हणजे लहान वयामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होणं ही केवढी मोठी गोष्ट असली पाहिजे ना. एकदम TCच्या आता HOD वगैरे व्हायचं संस्कृत आणि पाली अर्धमागधी भाषेचं. तर ते म्हणाले की गुरुदेवाशी बसलेलं ते गुरुदेवांच्या समोर मी बसलो होते आणि ते म्हणाले की उपाध्ये वाय डोंट यू अपिअर फॉर झाला स्कॉलरशिप, संस्कृतची जी स्कॉलरशिप आहे त्यासाठी काय अपिअर होत नसतो. आणि गुरुदेवाने जवळजवळ 1 तासभर असे इकडे तिकडे फिरत होते गुरुदेव, आणि त्या तासभरामध्ये त्यांना जे जे काही प्रश्न काय काय जे असतील ते सांगत होते ते. आणि प्रमुखपद्धतीने मला सांगितलं की त्यांनी जे जे काही प्रश्न सांगितले तेच परीक्षेत आले, तेच परीक्षेत आले आणि मला लगेच ती संस्कृतची स्कॉलरशिपही मिळाली. म्हणजे विचार करा की नाही अल्प, नाही म्हणे अल्प, काय मनात काही येतच नाही होत. आपल्या मनात कितीतरी गोष्टी असतात, आपल्या मनात सारखं येत असतं की सगळ्यांचं गुरुदेव ऐकतात, फक्त माझंच ऐकत नाही असं मला आपण वाटत असतं. पण वास्तविक तसं नाही आहे. ते आपलं प्रत्येक गोष्ट रेघन रेघ आपल्या मनातील उठणारे आचार, विचार, उच्चार सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. त्यांच्या देखरेखाली, त्यांच्या नजरेखाली आपलं जीवन जात असतं. म्हणून हे देणं त्यांचं जे आहे ते भरभरूनच आहे. आपण फक्त त्यांना जे आवडतं ते करा, याच्या पलीकडं काही करूच नाही. आपण विसरू कसा मी गुरुपादुकाला, म्हणजे काय ते विसर कधी पडू शकतच नाही. म्हणजे गुरुदेवांना जसा तो कधी विसर पडला नाही, महाराजांचा विसर कधीच पडला नाही आणि तो विसर पडणंही त्यांना कधी शक्य पण नव्हतं. महाराज गेल्यानंतर जवळजवळ 12 वर्षापर्यंत त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात येत होता. याच्यावरनं लक्षात घेतलं पाहिजे की किती अलौकिक प्रेम त्यांनी सद्गुरूंच्यावरती केलेलं असं. सतत ते त्या देवाच्या नामाच्या संपर्कात असल्यामुळं प्रत्येक गोष्ट त्यांना आधीच कळलेली असायची, आधीच समजायचं त्यांना. नेमामध्येच ते सगळं लक्षात यायचं त्यांच्या. की त्यांना भाऊसाहेब महाराजांचे जे काकासाहेब काकडाचे जे थोरले बंधू होते डॉक्टर, तर त्यांनी भाऊसाहेब महाराजांचे 2 फोटो मुंबईवरून आणले होते आणि ते काकासाहेब काकडेचं सांगितले की ते 1 फोटो रामभाऊंना द्यावं. तर ते फोटो द्यायला गेल्यानंतर ते म्हणाले की मला नेमातच कळलं होतं की आज महाराजांचे फोटो येणार. म्हणजे हे जे मनोमिलन जे आहे सद्गुरूंचं आणि शिष्याचं, हे देखील बघण्यासारखं आहे. म्हणजे या आठवणी या ज्याच्यावर आपण तो सांगतो त्याचा तो विचार करतो, पण या आठवणीमधनं शिकण्यासारखं जी ही एकच गोष्ट असते की आपली कनेक्टिव्हिटी जी आहे ती म्हणजे नेमाची इंटेन्सिटी आहे, आपल्या अंतःकरणातलं वैराग्य ते त्या पटीनं वाढलं गेलं की नाही की मग आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पावलं गणित ते आपल्याला हात धरून चालवतात हे लक्षात येतं. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या, हे ज्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात की नाही, तर त्यावेळी त्यांनी तो हात घट्टपणे पकडलेला असतो. आणि आपण हात पकडणं आणि त्यांनी हात पकडणं याच्यामध्ये फरक आहे. रामकृष्ण म्हणायचे की आपण जर हात पकडून ठेवला तर बरेच वेळा मायाचा बाजार आजूबाजूला दिसतो आणि केव्हा आपण हात सोडून पळून जातो कळत नाही. पण सद्गुरूंनी जर हात पकडलेला असेल तर ते जसं ते आई गर्दीच्या वेळी मुलाचा हात पकडून ठेवते आणि ती त्याला कुठेही जाऊ देत नाही, ओढत पडत नेते, तसं आपण देखील ज्या संसारामध्ये इकडे तिकडे असताना देखील सद्गुरू आपल्याला हात धरून पुढं ओढत नेतात. कारण काय की त्या संसारात सुख नाही. संसारी सुख मानिते ते प्राणी मूढमती, ते जाणून डोळे झाक करते ते पडत मूर्ख. संसार संगे सुख झाले ऐसे ऐकले ना देखिले, हे जाणून अनहित केले ते स्वय दुःखी होते. त्यामुळे काय की संसाराचं स्वरूप आपल्याला इतक्या वर्षानंतर कळलेलं आहे
की आपण आता कितीतरी लोक आपण म्हणजे मी आता 67 वर्षाचा आहे, म्हणजे इतकी वर्ष मी संसार केलेला आहेच, मग मलाही संसाराचं स्वरूप कळलेलं नाही आहे का? आपल्या प्रत्येकाला ते कळलेलंच आहे. आणि त्यामुळे काय की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवडं माने संतांचे वचन, ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. आणि म्हणून इथून पुढं काय होईल, आपण गेअरच झालं पाहिजे की टॉपला गाडी टाकली पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे. त्याशिवाय काय पर्याय नाही. नाहीतर काय नेहमीच येतो पावसाळा, तसा नेहमीच येतो श्रावण सप्ताह, असं सारखे सप्ताह येत जातील आणि जातीलही. आपलं वय वाढत राहील, पण आपल्याला ती आत्मसाक्षात्काराची पाठ कधी दिसणार आहे याचा विचार करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे शरणागत होऊन ते जास्तीत जास्त नेम केलाच पाहिजे. आता पुढे ते असं म्हणतात की आता कसा हा उपकार फेडू, हा देह ओवाळून दूर सोडू. की पुन्हा पुन्हा तीच गोष्ट आपण बघतो की आणि पुन्हा पुन्हा तोच विचार त्यांनी मांडलेला की आता हा उपकार फेडायचा का. अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ती गोष्ट सुरुवातीलाच बोललेली आहे की हे वाचारून हे बरवे, वाचारून हे बरवे, ते कशाला फेडून आता ते पाया पडून या सोडविले. की तुम्ही जे मला अनुग्रह दिला आणि अनुग्रह देताना मला ते नाम दिलं ना, म्हणजे ते वाचीचं ऋण आहे की तुम्ही तुमच्या मुखातून ते नाम मायापर्यंत आलं, ते वाचा ऋण आहे. आणि ते ऋण मला फेडणं शक्य नाही आहे. आणि मग मी ते काय केलं, पाया पडून या मी सोडवले. की मी साष्टांग नमस्कार घातला आणि मग ते सोडवलं की आता याच्या पलीकडे मी काही देऊ शकत नाही. आणि आपल्याला तर माहिती आहे की सद्गुरूंना कशाची अपेक्षा काही नाही. ती आमची प्रतिज्ञा अशी, काही न मागावे शिष्याची, आमच्या मागे जगदीशाची भजत जावे, आपण अवचित भरून जावे, मग भजन कोणे करावे, या कारणाने भजनाचं लावावे. बहुत लोक की काही अपेक्षा काही नाहीच आहे ना. अपेक्षा जर असते तर मग काय, आता अपेक्षावाले महाराज भरपूर आहेत असतील सगळीकडे. जे जे काही मोठी मोठी संस्थानं आहेत ते सगळे अपेक्षावाले महाराजच आहेत. आणि काय असतं की स्टेजवरती बोलणं आणि स्टेजच्या खाली उतरल्यानंतरचा व्यवहार याच्यामध्ये बरेच वेळा गल्लत होऊन जाते. इथे विवेक आणि वैराग्याच्या गोष्टी माणसं स्टेजवरती सांगतात ना, कारण वेदांताचे संपादन या ज्ञान देत असे व्याख्यान लोकांच्या पुढे. अद्वैत सिद्धांत मांडितो, अद्वैत वेदांत मांडितो सिद्धांत, देऊनी दृष्टांत नानाविध, भला ज्ञाता वक्ता ऐसी कीर्ती होता, स्वर्ग दो हाता आला ऐसे वाटे. स्वामीमुळे नाही आत्मज्ञान व्यर्थ अभिमान पांडित्याचा. आणि बरेच वेळा पांडित्य दाखवलेला प्रयत्न केला जातो. कारण ज्या पद्धतीची बिदागी, ज्या पद्धतीचे पैसे मागितले जातात, ज्या पद्धतीचा व्यवहार केला जातो की अशी 5 स्टारमध्ये व्यवस्था करा, अमकी अमकी गाडी पाहिजे, इतकी माणसं आली पाहिजेत, 100 लोकांनी माळा घातली पाहिजे, असे महाराज लोकांचे बरेच नखरे असतात. तशा प्रकारची कुठलीही बघा गोष्टच आमच्या महाराजांच्याकडे नव्हती. त्यांनी कधी असा फॉर्म भरून घेतला नाही आपल्याकडे. नाव काय, गाव काय, हे काय, फोन नंबर काय, ईमेल आय डी काय, असलं काय नाही. जो काय भरगडच काय नाही. तो कुठल्या जातीचा आहे, कशाचा आहे, कधी काही बघितलं पण नाही त्यांनी. पण साळी असू दे, कोळी असू दे, माळी असू दे, सय्यद अली सरकवासारखा मुसलमान असू दे, प्रत्येकाला त्यांनी जवळ केलं. याचं कारण काय की ह्याचा उद्धार झाला. अपेक्षा काहीच नाही हो. म्हणजे आपण तो तुकारामांचा अभंग वाचतो, बरेच वेळा तो म्हटला पण जातो, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. विवेक गळसाचे माझे हे गुरुबंधू आहेत बरं का, विवेक सोलापूरचे विवेक गळसाचे माझे तरुण भारतीय संपादक. ते मला माहीत नव्हतं, त्यांनीच मला सांगितलं, अरे मी पण स्वामी माधवनाथांचा अनुग्रह घेतला बरं का, म्हणजे ते माझे गुरुबंधू झाले. तर मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तर त्यांच्याबरोबरच होतो. म्हणले काय जेवून जाणार नाही का, म्हणलं मी जेथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे असं मी म्हटलं की त्यांना. तर ते म्हणले की माझ्या तुकाराम गाथेमध्ये पाठभेद आहे म्हटले, जेथे कीर्तन करावे तेथेच अन्न सेवावे असा पाठभेद आहे म्हटलं. म्हणजे तसा पाठभेद आहे म्हटलं, म्हणजे मी इथं करणारच आहे म्हणले. आणि मग बऱ्याच लोक सांगतात ना की
कळसाची साहेबांचे भरपूर असतं बरं का मानधन, आम्हाला मात्र त्यांनी कमी करण्यात कन्सेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. याचा विचार करावा की इथं महाराज आपल्या घोड्याला लागणारी ती संधी, ते काय आपल्याला स्वयंपाक वगैरे सगळं धान्य घेऊन ते जात आहेत. आणि समजा कुणाच्या घरी राहिले तर त्या भगिनीला एखादा खंड देणं, तिथे एखादा रुपया देणं, हे म्हणजे काय नुसतं ते अभंग तो वाचलेला नव्हता, तर तो जो जीवनामध्ये मुरलेला होता. भाळी न लावा बुका, गळामाळा हाला, बुका न लावा बाळा, गळा हार घालू नये, तट्टा वृषभासी दाणा दिला तरी घेऊ नये. म्हणजे घोड्याला लागणारी संधी देखील ते घेऊन जात होते. याच्यावरनं किती निष्काम ते असले पाहिजे, निष्पृह ते असले पाहिजेत, याचा विचार केला पाहिजे तो. आणि त्यामुळं काय आहे की आता हा उपकार कसा फेडू, की त्यांनी जे दिलेलं अलौकिक दान आहे. म्हणून तर म्हणतात नाही, जे त्रैलोक्य नाही दान ते करतील संत सज्जन. त्या संतांचे महिमानं काय वर्णार, जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न पस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्कता निज वस्तूची, ती जी वस्तू संत संगे स्वानुभवे कळू लागेल. म्हणजे जे आत्मवस्तू जी आहे ती तर्काच्या सगळ्याच्या पलीकडची आहे, ती आत्मवस्तू महाराजांच्या कृपेनं आपल्याला ती दिसायला लागली, गुरुदेवांच्या कृपेनं दिसायला लागली. हा उपकार कसा फेडणार आपण, कसा फेडणार नाही, फेडू शकत नाही. कारण काय ते आपल्याकडे काय असा करार केलेला नाही, इतकं झालं की एवढे पैसे तुम्ही मला द्यायचे, हा अनुभव आला की इतकं द्यायचं, असं काहीच नाही आहे त्याच्यात. कारण तो पैशाने प्राप्त होणारा अनुभवच नाही होतो. तिथे ते गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कुठलाही काही असू दे, काही जरी असला तरी त्याला तो अनुभव प्राप्त होणारच आहे. आणि त्याच्यामुळं काय आहे की जो अनुभव त्यांना आला तो आपल्याला येतो. याचं कारण काय, त्यांची कृपा, त्यांची कृपा. आणि त्यांची कृपा असल्यामुळं की आता हा कसा उपकार फेडू, हा देह ओवाळणी दूरच पडू. याच्यामध्ये काही आपण ओवाळतो सद्गुरूंनाच, की ते घरी आले की ते त्यांच्या पायावर ते पाणी घालायचं, दूध घालायचं, त्याला गंध लावायचं, फुलं व्हायची आणि निरंजनानं त्यांना वाळून घरी घ्यायचं. हे आपण कितीतरी वेळा करतो आहोत. पण ते प्राप्तव्य झाल्यानंतर काय करावं, तर ते म्हणतात की हा देहच मी ओवाळून त्यांना देऊन टाकतो. याचा अर्थ काय की देह ओळख, त्यांनी सांगितलेलं कार्य जे आहे ते पुढं करणं म्हणजे देह त्याचा वापरतो. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. देव काय ओवाळून कुठे टाकणार कुठे ना तो, पण त्यांनी सांगितलेला जो बोध आहे, त्यांनी सांगितलेला जी प्रबोधनाची शक्ती जी आहे, त्या शक्तीचा उपयोग करून आपण आपल्या सद्गुरूंची महती, आपल्या सद्गुरूंचं जे मोठेपण आहे ते जगामध्ये पसरवणं म्हणजे देखील हा देह ओवाळून दूर सोडू, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय कुठं टाकणार कुठे ना. आणि त्यामुळे काय केलं की स्वामी विवेकानंदांच्यामुळं रामकृष्णाची प्रसिद्धी झाली होती. रामकृष्णांची सुरुवातीला थोडीफार प्रसिद्धी झाली, पण विवेकानंदांचे जे गुरु आहेत, म्हणजे काय की विवेकानंदांनी जे पुढं अपार कष्ट केले त्याच्यामुळं रामकृष्णांची महती सगळ्यांना झाली, रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. तसंच आहे होते की ज्यावेळी निंबर्गी महाराजांची कीर्ती आहे, हा 7 समुद्रापार नेणार आहे, असं ज्यावेळी ज्या दृष्टीनं जे बघितलेलं होतं भाऊसाहेब महाराजांनी गुरुदेवांच्याकडे, आणि गुरुदेवांनी ती कीर्ती दिगंतारापर्यंत पोहोचली, याचा अर्थच मुळे काय आहे की हा देह त्यांनी ओवाळून त्या सद्गुरूंच्यावरती टाकलेला आहे की या देहाकडून जे जे काही कार्य आहे ते तुम्ही सगळं करून घ्या माझ्याकडून कार्य, आणि ती कीर्ती दिगंतारापर्यंत पोचवा. ही जी गोष्ट आहे. म्हणून तर देह ओवाळून दूर टाकायचं, कुठं टाकायचं काही नाहीच आहे. पण त्यांनी सांगितलेलं कार्य पुढं करत नेणं म्हणजे देखील देह ओवाळून टाकणे हीच गोष्ट आहे. आणि मग पुढं काय की म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरु पादुका, की मग मी काय करू शकतो ना. शेवटी आपण काहीच करू शकत नाही, फक्त हात जोडणे एवढंच आपल्या हातात राहतं. आणि मग ती अवस्था काय असेल याची कल्पना कोणच करू शकणार नाही की ज्या क्षणी. आणि खरोखरी तुम्हाला सांगतो की रामकृष्णांच्या कृपेनं ज्यावेळी स्वामी विवेकानंदांना ती अंतिम अवस्था प्राप्त झाली, अक्षरशः काष्ठवध समाधीसारखी त्यांना लागलेली होती, शरीर वाकडं तिकडं झालेलं होतं, आणि सगळेजण म्हणाले की हे असं का झालं,
तर रामकृष्ण असं म्हणाले की नरेंद्रनं फार दिवस माझं डोकं पिकवलं होतं, बसू दे त्याला थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्या समाधी अवस्थेमधून म्हणजे त्या निर्विकल्प समाधी अवस्थेमधून ते उत्स्थापित झाले, तर पहिलं त्यांनी काय केलं असेल तर रामकृष्ण ज्या खोलीमध्ये बसलेले होते त्या खोलीकडे त्यांनी नमस्कार केला. पहिली गोष्ट की तुमच्या कृपेनं मला ते प्राप्त झालं, म्हणून ज्या खोलीकडे आहे तिकडं नमस्कार केला. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे की नाही की म्या एक भावे प्रणिपात केला, म्हणजे तिथं नमस्कारच केला की झालं, माझी जी इच्छा होती, जी तळमळ होती की देह मन बुद्धीपलीकडचं चेतन तत्व, आत्मतत्व मीच आहे, याची अनुभूती तुम्ही मला दिली आणि हे केवढे मोठे प्रचंड उपकार माझ्यावरती केलेले आहेत. मी आता मुक्त झालेलो आहे. होणार ते होय नका, जाणार ते जाय नका, तुटली मनाची आशंका जन्म मृत्यूची. मला आता जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणं काय नाहीच आहे मला. मी सगळीकडे सर्वत्र भरून राहिलेला चेतन स्वरूप आत्माच आहे, परमात्माच आहे. अशा प्रकारची ती स्थिती झाल्यानंतर शेवटी आपण काय येणार ना, कारण काय आता देण्यासारखं काय राहिलं नाही, अद्वैत स्थिती आलेली आहे. देण्यासाठी वेगळं व्हायला लागतं. हिथं काय होतं, अद्वैत स्थिती येते की देव वेगळा राहत नाही, भक्त वेगळा राहत नाही, गुरु वेगळा राहत नाही, शिष्य वेगळा राहत नाही. जे महाराज म्हणायचे की आव बॅरेला ना बॅरेला, दोघंही तत्वता एकच आहोत. अशा प्रकारची ती स्थिती असल्यामुळं इथं आता फक्त एवढंच करू शकतो की एक भावे प्रणिपात केला, साष्टांग नमस्कार तेवढा घातला, विसरू कसा मी गुरुपादुका. जया वानिता वानिता वेदवाणी, म्हणे नेती नेती त्याला जे दुर्ग. सद्गुरूंचं जे वर्णन केलेलं जे आहे ते सगळं तत्वाचं वर्णन केलेलं आहे, देहाचं वर्णन कुठंही केलेलं नाही. गुरुगीतेचे जवळजवळ 176 श्लोक आहेत आणि जर आठवत असेल काही ना तर जवळजवळ 37 रविवार मी गुरुगीता ती साधक परिवार आणि साधक संवादामध्ये ती त्याच्यावरती बोलून मी पाठवलेली होती ऑडिओ सगळं 37 रविवार सलग. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की कुठंही वर्णन जे केलेलं आहे ते शरीराचं वर्णन केलेलंच नाही. व्यक्तिमत्व म्हणून ज्यावेळी चरित्र आपण लिहितो त्यावेळी ते लिहितो आपण की त्यांचा गौरवर्ण होता, ते उंचीने इतके होते, त्यांचं वजन इतकं होतं, ते असे होते, ते या कुळाचा कुलवृत्तांत वगैरे सगळं आपण लिहू शकतो. पण तत्वाचं वर्णन जे आहे ते तसंच आहे. म्हणून तर अखंड मंडलाकारम व्याप्तमेन चराचरम तत्पदम दर्शितम येनम तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुतुम उन्मितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. आनंदम आनंदम करम प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगींद्रमिड्यम भवरोग वैद्यम श्रीमद्गुरुम नित्यहम नमा. म्हणजे हे सगळे जे भगवद्गीतेचे आपल्या गुरुगीतेतले श्लोक आहेत त्याच्यामध्ये कुठंही वर्णन देहाचं केलेलं नाही, ते तत्वाचं वर्णन. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी समर्थ आता इथं म्हणतात ना की जया वानिता वानिता वेदवाणी, आणि मग आपण ज्यावेळी पहिला दर्शक बघायला लागतो आणि सद्गुरु स्तवन उघडतो. पहिल्यांदा ग्रंथस्तवन केल्यानंतर सद्गुरु स्तवन केलं जाईल. समर्थ सद्गुरु स्तवन केल्यावर त्यामध्ये पहिलाच त्यांनी लिहिलं की आता सद्गुरु वर्णवेना ज्या समया स्पर्शो सकेना ते स्वरूप मला अज्ञाना काय कर नकळे नकळे नीती नीती ऐसे बोलत ते श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेने केवी. तिथं देखील वर्णन करताना आपले सद्गुरू प्रभू रामचंद्रांचं वर्णन त्यांनी केलेलं नाही आहे की तो सावळा होता, कोदंडधारी होता, एकवचनी होता, असलं काही वर्णन त्या प्रभू रामचंद्रांचं केलेलं आहे. तत्वाचं वर्णन केलेलं आहे. मायेचे बळे करी नसतं ऐसे वांछित होते म्हणून माया झाली लज्जायमानं काय करू, नातोडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. मग असं वर्णन करत करत पुढे त्यांनी ते मग सगळे जे काही की उपमेष द्यावा सागरू तरी तो अत्यंत की क्षारू, जरी म्हणावा क्षीरसागर तरी ते नासेल कल्पांती. म्हणजे हे सगळे वर्णन त्यांनी त्याचं केलेलं आहे. चिंता मात्र नाही म्हणे कोण पुसे चिंता म्हणे कामधेनूची दुबणी निकामासी न लगते. सद्गुरूच म्हणावे कल्पतरू तरी हा कल्पने तेथील चारू कल्पवृक्षाचा अंगीकार फोडून तरी. म्हणजे हे सगळं जे वर्णन केलेलं आहे, कम्पॅरिझन केलेलं आहे. आणि कम्पॅरेटिव्ह स्टडी करताना देखील एकही उपमा समर्थ रामदासांना सद्गुरूंच्या बरोबर लागलेली नाही.
हेही वैशिष्ट्यच आहे म्हणणं माझं, की सगळ्या उपमात्यांनी म्हटलं की नाही कुठलंच काही कंपॅरिझन करू शकत नाही. गवतीचा प्रकाश किती म्हटले ते त्या सूर्याचा शास्त्र मर्यादा बोलते, पण सद्गुरू अमर्याद, सद्गुरू अमर्याद आहेत. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सगळीक, पण सद्गुरुपद अविनाश एक सर्व काळ. म्हणजे हरिहर ब्रह्मादिकील देखील नाश पावतील, पण सद्गुरुपद हे कायमस्वरूपी जसं आहे तसंच राहणार आहे. त्याच्यामध्ये कलत्रही बदल होणार नाही. दॅट इज ए इनकम्पेरेबल. आणि म्हणून शेवटी आता सद्गुरू वर्णवेना हेची गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणती. म्हणजे काय हाईट केलेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की इट इज जस्ट अल्टिमेट हाईट नाही की आता वर्णवेना मग काय अंतरस्थितीचे माझ्या अंतःकरणातले भाव ज्यांना ते सद्गुरू कळले असते त्यांनाच कळतील. अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणते, जे अंतर्निष्ठ आहेत त्यांना कळते. आणि काय प्रेमच असतं तुष्यंतीच्या रमंतीच्या असं म्हटलेलं आहे. जैसी जवळकीची सरोवर आहे उचंबळलिया कालोती परस्परे. हे जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन बाबांच्या बाबतीमध्ये आणि गुरुदेवांच्या बाबतीमध्ये दिसून येतं की जवळकीची सरोवर. दोघंही भाऊसाहेब महाराजांचे अनुग्रहित होतेच. दोघांच्यावरती तितकंच प्रेम महाराजांनी केलेलं आहे. दोघांनाही भरभरून त्यांनी ते सगळं दिलेलं आहे. आणि दोघांच्यामध्ये देखील एकमेकांच्या विषयीची रिस्पेक्टेबल भावना जी असते की नाही की ती पण प्रचंड होती. नाही तर काय हे आमचे गुरुबंध हो म्हणजे लोक कसे हे करतात ना, पण महाराज गुरुदेवांना बाबांच्या विषयी ट्रिमेंडस रिस्पेक्ट होतो. आणि त्यामुळं त्यांच्याकडं नाम घेण्यासाठी जर कोण आलं तर ते बाबांच्याकडे पाठवत होते. जोपर्यंत बाबा हयात आहेत तोपर्यंत त्यांच्याकडेच ते नाम घ्यायला पाठवत होते. म्हणजे एवढा रिस्पेक्ट त्यांना ते देत होते. आणि दोघेही त्या श्रावणाच्या महिन्यामध्ये रात्री गप्पा मारायला बसतात. ते म्हणजे कल्पना करताय म्हणजे केवळ कल्पनेत जरी ते चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला की कसं बाबा बसले असतील, कसे गुरुदेव दोघंही बोलत असतील रात्रीच्या वेळी, आणि दोघंही एकमेकांना त्या महाराजांच्या आठवणी सांगतात. आणि तृप्ती होत नाही, गुरुदेवांची तृप्तीच होत नाही. पुन्हा पुन्हा ते नवीन नवीन त्या आठवणी ऐकता येते, तृप्ती होत नाही त्यांची. आणि ते बोलणं संपता संपता रात्र उठून जाते आणि पहाटेच्या नेमाची वेळ होते. आणि मग बाबा म्हणतात रामराया तुझं महाराजांच्यावरती फारच प्रेम आहे बाबा. म्हणजे वास्तविकता त्यांचंही प्रेम होतंच होतं. ते प्रत्यक्ष महाराजांना देवच मानत होते. ह्या सगळ्या म्हणजे काय की प्रेम आणि त्या उचंबळी सरोवर आहे म्हणजे कालवतादी परस्पर आहे आणि तुष्यंतीच्या रमंतीचे म्हणजे आनंद त्याचा कल्लोळ तिथं चाललेला आहे हे लक्षात येतं त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं काय आहे की ते प्रेमामध्येच ते सगळे आहे की त्यांचं ते वर्णन गुणवर्णन करता करता एकदम तृप्ती त्यांना होऊन जाते, आनंद त्यांना होऊन जातं. आणि म्हणून इथं काय आहे की अंतर्निष्ठच दोघं होते ना. ते अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाण्यात ये ह्याच्या पाठीमागे आहे की दोघंही अंतर्निष्ठच होते. त्यांना ते महत्त्व त्यांचं मोठेपण जे काही त्यांना कळलेलं होतं समजलेलं होतं त्याच्यामध्येच ते दोघं जाणू शकत होते की महाराज किती मोठे आहेत म्हणून. आणि म्हणून इथं म्हणे नीती नीती जया वानिता वानिता वेदवाणी म्हणे नीती नीती तिला जे दुरुनी नवे अंतना पार ज्याच्या रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकाला. किंवा अंतना पार ज्याच्या रूपाला, कारण काय की इट इज अनंत आहे ना, ती गोष्टच अनंत आहे. गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे की ते सद्गुरू तत्वाच्या अधिपत्याखाली जे ब्रह्मा विष्णू महेश हे सगळं सृष्टीचं कार्य चालू होतं. गुरुगीतेमध्ये सांगितलेलं म्हणजे यांच्याही पलीकडे ते गुरुतत्व आहे. हो हे जे सगळी सृष्टी जी चालली किंबहुना काय की ते साक्षात परब्रह्म जे म्हटलेलं आहे ते याचसाठी आहे की ज्यावेळी रामकृष्ण त्या काशीपूरच्या बगीच्यामध्ये बसलेले होते आणि सगळी भक्त मंडळी पण तिथं बसलेली होती. तर गिरीशचंद्र घोष बसले होते. ते गिरीशचंद्र घोष आणि ते रामकृष्ण सहजपणे म्हणाले की अरे तो मला भगवंताचा अंश मानतो आहे. तर त्याच्यावरती गिरीशचंद्र घोष गुडघ्यावरती बसले आणि त्यांनी हात असे रामकृष्णांच्याकडे केले आणि ते म्हणाले की अंश म्हणजे तो तुम्हाला कमीच लेखतो आहात. तो तुम्हाला अंश म्हटला तो तुम्हाला कमी लेखतो. अहो तुम्ही साक्षात परब्रह्म आहात म्हटले, तुम्ही साक्षात परब्रह्म आहात. आणि हे ऐकल्याबरोबर रामकृष्ण एवढे प्रसन्न झाले ते म्हणाले कुणाला काय पाहिजे ते मागून घ्या म्हटलं.
आणि अक्षरशः तुफान उठलं. कोण म्हणते आनंद पाहिजे, कोण म्हणते देव साक्षात्कार, सगळ्यांना त्यांनी स्पर्श केला. तसं आपल्याला वाटलं पाहिजे की हे साक्षात परब्रह्म आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे. आणि त्यामुळं नवे अंतना पार ज्याच्या रूपाला काय रूपाचं वर्णन करणार आणि काय त्यांचा अंत वर्णन आणि काय जे सर्वत्र सर्वांच्या ठिकाणी विद्यमान आहे त्याचा काय पार आपल्याला लागणार आहे. सगळीकडे ते भरलेलंच आहे. वही तो है, सगळीकडे तेच. म्हणजे काय की जे आपण काल म्हटलं की समस्त श्री वासुदेव, सगळीकडे तो जळी स्थळी कास्ती पाचाणी जनी आसनी शैनी विजनी, सगळीकडे एकच एक परमात्मा भरून राहिलेला आहे. अशा प्रकारची दृष्टी नव्हे तशा प्रकारची जीवनामध्ये त्यांच्या स्थिती दिसून येते. आणि त्यामुळे काय आहे की आपल्या डोळ्यांनीच ते बघत असतात, आपल्या कानाने ते ऐकत असतात, आपल्या जिभेनेच ते चाकत असतात, सगळीकडे ते व्यापून भरलेलं असतात. त्यामुळे ते औरंगाबाद मे महिन्याचे दिवस होते आणि मे महिन्याच्या दिवसामुळे गुरुदेवांनी विचारलं की हापूस आंबे आणलेले आलेत का बाजारामध्ये. तर ते औरंगाबादकर त्यांनी ते 2 डझन आंबे आणले. त्याच्यानंतर गुरुदेवांनी ते बघितले. त्याच्यानंतर म्हणले कापून सगळ्यांना देऊन टाका. थोड्या वेळाने त्यांनी विचारलं आंबे संपले का. नाही म्हणले औरंगाबादकरांनी तुमच्यासाठी थोडे ठेवलेले आहेत. तर त्याच्यावरती ते म्हटले की तेही कापून देऊन टाका, तुम्ही खाल्ले म्हणजे मी खाल्ल्यासारखे झाले. म्हणजे व्यापकता काय आहे हे लक्षात घ्यायचं. व्यापकता ती आहे की सर्वांच्या रूपाने तेच उभे आहे आणि आपल्याला ती दृष्टी यायला पाहिजे ना. ती दृष्टी जर आपल्याला आलीच नाही तर आपले गुरुदेव हे आपण त्यांना बंदिस्त केलेलं आहे. समाधीपुरतं, प्रतिमेपुरतं, मूर्तीपुरतं बंदिस्त केलेलं आहे. जे कृष्ण काय मूर्ती काय म्हणाले, डोंट बिल्ड एनी केज अराउंड मी, आय वॉन्ट टू बी फ्री. म्हणून आपण त्यांना देखील मर्यादित करायचं नाही. ते कुठं आहेत एव्हरीवेअर. जे जे समोर बघतोयच ना ते गुरुदेवच आहे. जे जे काही तुला दिसते ना ते गुरुदेवच आहे. म्हणून ते सगळीकडे नभी वावरे जो अडोरेणू काही, रीता ठाव या राघविण नाही, पुढे पाहता पाहता तेची झाले, लक्ष अलक्ष सर्वे बुडाले. की नभीमध्ये प्रत्येक ठिकाणी जे चालू आहे दिसतंय की नाही, किंवा सकाळी आपण जे वामसव्य दुहीकडे दिसे देवाचे, आपल्याला तसं झालं पाहिजे. वामसव्य दुहीकडे दिसे गुरुदेवांचे रूप, खाली पाहे आत्मावरी, जिकडे पाहे तिकडे गुरुदेव. अशा प्रकारची अंतःकरणाची स्थिती झाली किंवा आपल्याला खऱ्या अर्थानं ती गुरुकृपा झाली असं म्हणायला काय हरकत नाही. जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा भार असे निरंजनाला, नारायणाचा भ्रम दूर केला विसरू कसा मी गुरुपादुका. तसं शेवट केलं. जो साधूचा अंकित जीव झाला, एखादा अंकित जर व्हायचं असेल तर त्याला आपल्याला सर्वस्व अर्पण करायला लागतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की मी माझे आणि मला हे सगळं त्याला द्यायला. आपण काय करतो ते देऊ शकत नाही ना. आपण आपला मी राखून ठेवतो की मी दिलं मी दिलं मी दिलं असं होतं. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक सद्गृहस्थ आले आणि त्यांनी आपली ती इस्टेट सगळी त्यांना दिली आणि ते लिहून दिलं कागद वगैरे. त्याच्यानंतर गोंदवलेकर महाराज म्हटले तुम्ही मला सगळं काही दिलं पण मी तेवढा दिला नाही. म्हणजे हे कागद परत घेऊन जा म्हटलं की म्हणजे मी, कारण काय मी दिल्यानंतर माझं काही उरतच नाही. आणि त्यामुळे काय आहे की गुरुदेवांनी आपलं सगळं सर्वस्व जे आहे ते पूर्णपणे अर्पणच करून टाकलं. त्यांना स्वतःची स्वतंत्र अशी इच्छा राहिलेली नव्हती. म्हणजे त्यांना आधीच ते कळत होतं की जायचं की नाही जायचं. महाराजांनी मला असं दाखवून दिलंच नाही. महाराजांनी आधीच मला कळवलेलं होतं. हे जे आहे की नाही ह्याच्यामध्ये टोटल सरेंडरनेस आहे. म्हणजे जशी ती गंगा त्या सागरामध्ये सरेंडर होऊन जाते तशा प्रकारे जो साधूचा अंकित जीव झाला की त्याला स्वतःची इच्छा काही उरतच नाही. गुरुदेवांना आपण काय झालं की आपण आपल्या इच्छा पूर्तीसाठी गुरुदेवांच्याकडे आले. माझी अशी इच्छा आहे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे. वास्तविकता आपलं कसं झालं पाहिजे की टोटली सरेंडर. खेळवी तसा खेळणं साचार, देवा तू सूत्रधार मी बाहुले. गुरुदेव तुम्ही माझे सूत्रधार आहात जीवनाचे, मी बाहुला आहे. देवा तो धनी मी साकर, तुझाची आधारा मधला आहे.
की गुरुदेव तुम्ही माझे मालक आहात, मी तुमचा चाकर आहे, तुम्ही जसं ठेवाल तसं मी राहील. काया वाचा मन बोलविसी तैसे बोले न वचन, मज अभिमान कासयाचा, काया वाचा मन तुझ्याची अधीन, तुझ्या पायी दिन स्वामी म्हणे. आणि तशा प्रकारे सगळी जीवनाची जी सूत्र जी आहेत ती त्यांच्याकडंच ती सोपवली गेली पाहिजे. आणि त्यामुळे गुरुदेवांच्या जीवनात दुःख आलं नाही काय, गुरुजींच्या जीवनामध्ये काय त्रास आला नाही काय, कटकटी आल्या नाही काय, आर्थिक दुरावस्था आली नाही काय, सगळ्या गोष्टी आल्या त्यांच्या घरात. आणि ते सगळं असताना की देवानंच दिला आणि देवानंच नेला. मुलगा गेला तरी देवानंच दिला, देवानंच नेला. महाराजांची इच्छा आहे, म्हणजे ज्यावेळी विपत्ती येते त्यावेळी महाराजांच्या इच्छेनं आलेली आहे, गुरुदेवांच्या इच्छेनं आलेली आहे. जे काही सुख आलेलं आहे ते देखील त्यांच्याच इच्छेनं आलं आहे. अशा दोन्ही वेळा ती त्यांची इच्छा मानून आपण शांत जर राहिलो तर थोडेफार आपण अंकित झालेलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून जो साधूच्या अंकित जीव झाला त्याचा भार असे निरंजन आला की त्याचा भार ते वाहतातच. अनन्यश्चिंतयन्तो माम योजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम माम्यम. आपला योगक्षेम चालवण्यासाठी ते बसलेले आहेतच. आणि कुणाला काही कमी पडलेलं आहे असं कधी म्हणता येणार नाही की मला काहीतरी कमी पडले, मला काय खायलाच नाही, असं काही नाही. खाण्यापिण्याची सगळी रेलचेल गुरुदेवांनी आपल्या जीवनामध्ये केलेली आहे. केवढे सगळे बघा, एवढे सगळे क्वालिफाईड लोक आपण सगळे येतो येतो, आपल्याला काय कमी पडलेलं आहे ते गुरुदेवांनी काय कमी केलं सांगावं असं की मला हे कमी केलेलं आहे, नाहीच केलेलं. आणि म्हणून तर आपला भार सगळा त्यांनी उचललेलाच आहे. म्हणून त्याचा भार असे निरंजनाला. नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. तर नारायणाचा भ्रम एकच होता की देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्माचा. देह मी वाटणे हाच भ्रम आहे. म्हणून तर आपण सकाळी ते हे जे म्हणतो शंकराचार्यांचं निर्वाण षटक, ते त्यासाठी जाईल. तो भ्रम दूर केलेला आहे त्याचा. आणि तो भ्रम आपला दूर झाला पाहिजे ना, आणि तो याच जन्मात झाला पाहिजे. आणि आपण मरणाच्या आधीच आपण म्हणून गेलं पाहिजे की चिदानंद रूपम शिवोहम शिवम. असं आपण ज्यावेळी गुरुदेवांच्या समोर म्हणू की मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम, की हे जे निर्वाण षटक आम्ही जे रोज म्हणत होतो त्याची अनुभूती गुरुदेव तुमच्या कृपेनं मला आलेली आहे. माझा भ्रम दूर झालेला आहे. आता मी तुमच्या पादुकांना विसरू शकत नाही. असं ज्यावेळी आम्ही गुरुदेवांच्या चरणाजवळ जाऊन सांगू त्या दिवशी गुरुदेवांना देखील ती धन्यता वाटेल की मी याला नाम दिलेलं होतं आणि हा नाम घेता घेता त्या अवस्थेला प्राप्त झाला. आणि तशा प्रकारची अवस्था आपल्या सगळ्यांना प्राप्त होऊ अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करून ते वाक्पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज.